केळवणपासून ते वरातीपर्यंत सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये शेअर करायला लागले. आमच्या नितीन दादांचा आज केळवण होतं आमच्या घरी. अगदी फक्त 10 ते 15 मिनिटात सगळं डेकोरेशन केलेलं. लग्न म्हटलं की पुढचं 4-5 दिवस सगळे एका पाठोपाठ एक नुसतं कार्यक्रमच असतात. मुहूर्तमेढ, घाना, हळदी, मेहंदी, चुडा असं सगळंच असते. आता नितीन दादा म्हणजे आमच्या आहोंचे लहानपणापासूनचे मित्र, म्हणजे आमचे फॅमिली मेंबरच. आणि माझ्यासाठी तर माझ्या भावाप्रमाणे जेव्हा पण मला गरज असेल तेव्हा एक हाक मारल्यावर उभा राहणारा माणूस म्हणजे नितीन दादा. त्यांच्या हळदीला नुसता फुल राडा केलाय सगळ्यांनी. आहोंनी तर त्यांना खांद्यावर घेऊन नाचवले आणि आम्ही पण सगळ्यांनी नाचायला सुट्टी दिलेली नाही. आणि फायनली त्यांच्या लग्नाचा दिवस आज उजाडला. आणि मी अशी होत होती लगेच एका ट्रान्झॅक्शन मध्ये अशी झाली. नवरदेवाची पण तयारी पूर्ण होत आलेली. मयुरी दिदी आलेल्या मेकअप करायला. त्या ब्राईड प्रमाणे ग्रूमचं मेकअप करण्यामध्ये पण एक्सपर्ट आहे. तुमच्या मेकअप साठी त्यांना बुक करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय बघा. आणि आता आमच्या नवरदेवाची एंट्री बघा नुसती. गाडीवरचा विषय तरी बघा एकदम हार्ड आहे. गाडीवर प्रिंटिंग करायचा नवीन ट्रेंड आलाय. खरं खतरनाक दिसते. आम्ही पण गाडीत बसून हॉलवर आलो आणि नवरदेवाची आणि नवरीची एंट्री पण झाली. ती पण एकदम थाटात एकदम गोल गोल फिरवत कोल्ड फायर ऑन करून फायनली ती वेळ आली ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघालतो. ते म्हणजे नितीन दादांच्या डोक्यावर अक्षता टाक. आणि ही मोमेंट मी आयुष्यभरासाठी आठवण म्हणून कॅप्चर करून ठेवली. आणि अर्जंट मीटिंग लागल्यामुळे आज आहो काय आमच्या लग्नाला नव्हते. खरं त्यांचं सगळं लक्ष इकडं होतं. दिवसात तर 10 वेळा फोन त्यांनी केले. अक्षताला नव्हते पण कसं तरी धडपड करून करून फायनली ते मुंबईवरनं रात्रीचं 12 वाजता वरातीला पोहोचलीच.